नवी मुंबईच्या बाजारपेठेमध्ये पणत्या, कंदील, दिवे, रांगोळी, सजावटीचं साहित्य अशा विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होते आहे। दिवाळीचा सण आनंदामध्ये साजरा करण्यासाठी नागरिकांची जय्यत तयारी सुरू झाली असून नागरिकांसह वस्तूंनी देखील बाजारपेठांमध्ये गर्दी केलेली आहे। हमारे पास दिया भी है, हर प्रकार का भी है, छोटा भी है, बड़ा भी है और रंगोली भी है, हर कलर का है। ये 50 का भी है, 60 का भी है, 40 का भी है, 30 का भी है। दिया सब अलग अलग रेट का है, छोटा है, बड़ा है, मीडियम है। प्राइस है 50 रुपए भी है, 40 रुपए भी है, 30 रुपए भी है। सब अलग अलग रेंज का। रंगोली का है 10 रुपए गिलास है। तिकडे बीडमध्ये दिवाळीच्या निमित्तानं बाजारपेठा फुललेल्या आहेत। मात्र यावर्षी बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका दुकानदारांना सुद्धा पाहायला मिळतोय। त्यामुळे दुकानदार लाखो रुपयांची गुंतवणूक करून देखील चिंतेत आहे। मात्र देशात जीएसटी कमी केल्यानं याचा फायदा जरासा ग्राहकांना होतोय। या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूयात। बीडमध्ये दीपावलीची धूमधाम सुरू झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आकाशदिवे असतील, फराळाचं साहित्य असेल, त्याचबरोबर या ठिकाणी जे कॉस्मेटिक वस्तू आहेत दीपावलीसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात। काही महिला मोठ्या प्रमाणात खरेदी, कपडे असतील, फटाके असतील, सर्वच वस्तू या ठिकाणी खरेदी करून मी या आकाशदिव्यांचा जो दुकान आहे या दुकानामध्ये आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आकाशदिवे वेगवेगळ्या रंगाचे त्याचबरोबर वेगवेगळ्या आकाराचे आकाशदिवे जे आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले। तर माझ्याबरोबर जे दुकानदार आहेत आपण त्यांच्याशी बोलू। काय सांगता येईल यावर्षीची दिवाळी आहे ती कशी आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी जी खरेदी आहे ती ग्राहक येताना पाहायला येतात का, आणि यावर्षीच्या दिवाळीमध्ये आणि मागच्या वर्षी दिवाळीमध्ये काय फरक वाटतो यावर्षी सांगता? गेल्या वर्षी दिवाळी या वर्षीपेक्षा कमी आहे। गेल्या वर्षी गिराईक चांगले होते, या वर्षी कसं ओला दुष्काळ आहे आपल्याकडे। मग ते शेतकरी लोक वगैरे आपल्याकडे एवढे म्हणजे सध्या नाहीये। रेग्युलर जे कस्टमर आहे तेच आहे, पण ऍज अ कम्पेअर टू गेल्या वर्षी आपण केलं तर या वर्षी आपल्याला गिराईक फार कमी आहे। बाकी बघा आकाशदिवे मध्ये तुम्हाला वगैरे आहे ना रेग्युलर मध्ये म्हणजे रेग्युलर रेट, पण हँडमेड जे आकाशदिवे येतात ते थोडेसे महाग झाले आता सध्या। माझ्याबरोबर या ठिकाणी बच्चे कंपनी देखील आहे। दीदी काय सांगशील या वर्षीची दिवाळी कशी वाटते तुला, काय आनंद व्यक्त करता? आता शाळेला देखील सुट्ट्या लागलेल्या आहेत, काय वाटते? गेल्या वर्षी आता कपडे फटाके सगळे यांचे रेट खूप कमी होते, या वर्षी खूप जास्त वाढलेत ते सुद्धा, आणि हे आकाश कंदील वगैरे यांचे सुद्धा रेट खूप जास्त वाढलेत गेल्या वर्षी। संपूर्ण शेतकरी खचून गेला, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। मात्र या ठिकाणी याचा परिणाम जो आहे तो बाजारपेठावर पाहायला मिळतोय। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।